तर हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे? मस्त मजेत आणि आम्ही पण खूप छान आहे. तर बघा आपला हे ब्लॉग आणि आजचा ब्लॉग बाहेर आले आभाळ आणि पाऊस पण थोडा थोडा चालू आहे आणि पाणी आलं आत्ताच, तर पाणी भरणं झाले माझे आणि मोटर पण मी काढून ठेवली. मग आमची गल्ली कशी झाली एकदम चिकचिक झाली. पाऊस चालूच आहे आणि थोडेसे वल्ले कपडे होते त्याच्यामुळे मी इथं आणून टाकलेत वल्ले कपडे. घरात दोरी बांधली आहे बघा. पिल्लूचे कपडे, पिऊचे कपडे, पिल्लूची गोदाडी थोडे थोडे वडले. इकडे पिऊ आपला खेळतोय. काय चालू पिऊ? पिऊचं बरं आहे बाबा, फोन बघणं. तुला बिग बॉस मध्ये बोलवलंय ना, त्यांचा मेसेज आला. चला पिऊला बिग बॉस मध्ये जायचंय आणि पिऊ म्हणजे मला खूप आवडतं, मग मी बिग बॉस खेळायला इकडे चालू आहे. चिकूचं खेळणं बघा, पसारा कसा करून ठेवतो चिकू. आणि मी आज काय करणार आहे हो तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला ही भाजी जे माहितीच असेल कशाची भाजी ते, म्हणजे गावाकडच्या लोकांना सगळ्यालाच माहिती असती भाजी कशाची, तरी पण कमेंट करून सांगा भाजी कशाची आहे. आणि मी पण तुम्हाला सांगून टाकते भाजी कशाची. ही भाजी आहे आंबाड्याची. तर मी तुम्हाला खुडतानी नाही दाखवली. तर हे बघा, हे असे पानं घ्यावं लागते त्या भाजीचे, असे छोटे छोटे पानं, म्हणजे ना असे उंच काट्या असतात आणि त्याला हे पाला असतो आणि पाला असा थोडा थोडा घेऊन पाला तोडून टाकावं लागते. ही भाजी आपल्याला आज बनवायची आहे, आंबाड्याची भाजी म्हणून. तर मला लई आवडते ही भाजी, ते आंबूस लागते त्याच्यामुळे आवडते. आणि जी भाजी जी उरती ना खाऊन, समजा इतकी खाण्यात नाही गेली आपली, ती भाजी मला बाजरीच्या भाकरीमध्ये घालून इतकी आवडती, इतकी छान लागते खरंच खूप छान लागते. पण ना ती भाजी ना भाकर आहे ना रानामध्ये खायला खूप छान लागते ती. त्याच्यामध्ये ना भाकर बनवायची भाजी घालून आणि रानामध्ये घेऊन जायची, इतकी छान लागते. गांजासारखं पाला आहे ना, गांजाचा पण असंच पाला राहतो पण गांजा नाही आहे. तर बघा मी ती खुडून घेतली, कालच तिला मी खोलली होती. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू आणि पाणी टाकून थोडीशी शिजवून घेऊ. इतकी छान लागते ना ती शिजल्यावर. आता पिऊ काय माहिती खातोय का नाही खातोय. आणि इकडं दूध पण गरम झाले आणि आज आहे गोकुळ अष्टमी दहीहंडी. शेगडी लागन मला करंड बाबा. पातीला उल्लय थोडं खालून, थोडं तर पुसून घेते मी. ठेवली तर बघा आपण याला किती वेळ, येईल लई वेळ नाही लागत, 5-10 मिनटं ती होऊन जाते. लगेच तिचा कलर आहे ना असा हिरवा होतो, म्हणजे काळपट होतं कलर आणि असा आंबूस होतो. आणि मस्त अशी शिजून घ्यायची आणि पिळून घ्यायची. तुम्हाला मी करायच्या टायमाला सांगते कशी करायची ती. म्हणजे बरेच 2-3 नाही किती वर्ष झाले असं, 10-15 वर्ष झाले मी ही भाजी खाल्ली. मावशी ना, मावशीच्या हातची भाजी खूप छान लागते, तिला भाजी बनवते. तर चला आज आपण नवीन काहीतरी स्पेशल. इकडे बघा एक कसं पडले. पिल्लो 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 पिल्लो. आज त्याला टीव्ही नाही लावलेली, आज टीव्ही बंद आहे पिल्लूची. हे बघा फॅन चालू आहे. चिक्का तुम्ही आज पहिली बार याला खेळताना बघत असताना की बघा फोन घेऊन खेळतोय. तो पिल्लूला फोन आणायचा आहे छोटासा, त्याने 2 फोन नाश केले, तोडून टाकतो तो. बस काही नाही, आज इतकं उशिरा पाणी आलं आहे. तर आज आम्ही म्हणजे मागच्या बारीने पण आम्हाला तसंच पाणी आलं, तर मी ह्या बारीने पाणी फेकलं नाही, टाकीमध्ये पाणी तसंच होतं. आणि आज 4 वाजता पाणी आले, तर आत्ता पाणी झाले, वरची टाकी भरली, पाणी दिसतं. तर भाजी शिजते, आपण तोपर्यंत लसूण सोलून घेऊ. हे बघा आपली भाजी इथं, हे भाजीचा कलर पहा कसा झालाय शिजल्यावर. आणि हिला आहे ना म्हणजे अजून थोडंसं पाणी टाकून
अशी पिळून घ्यायची, म्हणजे आंबूस लागती नाही जास्त. कसा झाला भाजीचा कलर. आणि त्या भाजीला घेतलेलं मिरच्या आणि लसूण आणि मीठ, बस इतकंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे भाजीला. तर मी भाजी करताना तुम्हाला दाखवतेच भाजी कशी करते मी असती, तर इतकी छान लागते ना. तर भाजी झाली आहे नॉर्मल, आपल्याला जास्त काही शिजवायची गरज नसते ती भाजीला. तवाच ती नुसता पाला येतात लगेच असं शिजतो तो. शिजली. आंबड्याची भाजी इथं करणं चालू आहे. तर मी एक छोटासा कांदा घेतलाय आणि तो थोडासा जाडच वाटलाय, कारण की त्याला कांदा टाकतो त्या भाजीला, खूप छान लागतो कांदा टाकल्यावर. तेल टाकलंय आणि याच्यामध्ये मी जे मिरच्या ते वाटून घेतलं होतं ना, त्याला मिक्स केलं, असं घुसळून घेतलंय. आणि मेन म्हणजे पाट्यावरची भाजी, म्हणजे पाट्यावर अशा 2-3 मिरच्या वाटायच्या आणि ती भाजी ना त्याच्यावर अशी घुसळून घ्यायची, की छान लागते ना. तर बघू आपण याच्यावर काय होतंय आता त्या भाजीचं. शिजवायला पाहिजे म्हणजे अजून आपण तिला, पण काय प्रॉब्लेम नाही, कारण की त्याला काय करू आपण दाखवतो. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटल्यानंतर दुसरा तुम्हाला मी ब्लॉग दाखवेन. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तिकडे साधना बसलेली आणि तिकडं मागं इतकी वेळ TV चालू नव्हती, पण आता पिल्लू ऐकत नाही, तर पिल्लूच्या साठी TV लावली. तर बाहेर मग अंदाज झालाय एका गल्लीमध्ये. गल्ली खूप डेंजर झाली. इकडं लाईट, खंब्यावरचा लाईट आहे. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पाहत राहा आमचे ब्लॉग, आणि दुसऱ्या ब्लॉगसाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.